नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. सावरकरांवरती एक चित्रपट आला हिंदीमध्ये आणि खरोखर तो अक्षरशः उत्तम असा चित्रपट आहे, जो सावरकरांच्या सगळ्या जीवनाशी किंवा त्यांच्या सगळ्या घटनांशी संबंधित आहे आणि त्या घटनांवरती प्रकाश टाकणार आहे. या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी मानणारे दोन पक्ष आहेत. म्हणजे एक असा पक्ष म्हणतो की स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे योद्धे होते किंवा योद्धे म्हणजे ते लढणारा एक माणूस होता, ज्याने इंग्रजांच्या विरोधात खरोखर एक लढा दिला होता आणि हे एक क्रांतिकारी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मला असं वाटतं एक सगळ्या सजेचा जो त्यांचा भाग होता, इतकी मोठी यातना भोगून देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे सावरकर असा मानणारा एक वर्ग आणि दुसऱ्या बाजूला मात्र माफीवीर आणि माफीवीर म्हणणारा एक दुसरा वर्ग. म्हणजे राजकारणात येऊ डायरेक्ट सरळ बोलून टाकतो जे काय असेल ते. एकीकडे हे काँग्रेसवाले किंवा डाव्या बाजूची सगळी जी लोक आहेत जे सावरकरांवरती चिखलफेक करतात, जे हिंदूंवरती चिखलफेक करतात, आणि इकडे भारतीय जनता पार्टी असो, RSS वाले असो, ज्या हिंदू संघटना आहेत त्या सगळ्या सावरकरांना चांगलं म्हणतात. पण खरोखर स्वातंत्र्यवीर सावरकर असे होते का? त्यांनी माफी मागितली, त्यांनी इंग्रजांचे पाय चाटले, त्यांनी संपूर्ण आपल्या क्रांतिकारी सगळ्या लोकांना काळीमा फासला, असल्या काही वल्गनात्मक गोष्टी या विरोधकांकडून ऐकायला मिळतात, तेव्हा खरोखर तळपायाच्या मस्तकात जाते. का जाते मी तुम्हाला सांगतो. सावरकर हे स्वतः मला असं वाटतं की इतकी भयंकर यातना भोगणारा माणूस, ज्याने माफी मागितली अनेकदा, त्यांनी माफीची पत्र इंग्रजांना लिहिली, पण त्या सगळ्या गोष्टींच्या मागची बाजू आम्ही ऐकणार आहोत की नाही आहोत? कारण तो इतिहास आम्ही वाचणार आहे की नाही वाचणार आहे? म्हणजे सावरकरांनी माफी मागितली, अरे पण ती कशासाठी मागितली याच्या मागची आम्ही कारण शोधतच नाहीये. मला असं वाटतं की जे सावरकर माफी मागून पुन्हा आपल्या त्याच भूमिकेवरती ठाम राहतात, तो माणूस माफी मागेलच कशाला? म्हणजे ज्याला माफी मागायचंय तो माफी मागून आपला व्यवस्थित आपला संसार करेल की बाजूला राहू किंवा आपलं जीवन जगेल की कशाला परत त्याच गोष्टींमध्ये पडत होते सावरकर? इतके वेळा बोलतात माफी मागितली. या सगळ्या गोष्टींच्या मागे मला असं वाटतं शिवाजी महाराजांचा गनिमी कावा होता. कारण इथून जर आपण बाहेर पडलो, इथून बाहेर पडणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्या गोष्टींसाठी सावरकरांनी माफी मागितली आणि ते माफी मागून तिथून बाहेर पडून पुन्हा बाहेर जाऊन तोच संघर्ष निर्माण करता येईल, या इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवता येईल, हे करणारे सावरकर हे विरोधक माफीवीर म्हणतात त्यांना. त्याच्यासारखं दुर्दैव नाहीये आपलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी आम्ही राजकारण करून पाहिलं तरी शिवाजी महाराज हे अनेकदा त्यांनी असले गनिमी कावे खेळलेत आणि शत्रूला झुंजत ठेवून बाहेर निघून शत्रूच्या दाढेतून बाहेर येऊन पुन्हा त्याच वेगानं शत्रूवरती तुटून पडलेल्या या सगळ्या इतिहासाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी सावरकरांनी देखील आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये पाळलेल्या आहेत. कारण ज्या प्रकारचं तिखट झुंज सावरकरांनी दिले ना, ती झुंज साधी नाहीये. त्यांचं आत्मचरित्र कधी वाचा, त्यांच्याविषयी दुसऱ्या लोकांचे विचार कधी ऐका, खरोखर सावरकर तुम्हाला काय होते समजेल. कधीतरी जाऊन त्या काळ्या कोठडीमध्ये उभे राहा जिथे त्यांना शिक्षा झाली, इतकी वर्ष त्यांनी तिथे आपलं आयुष्य घालवलं. कधीतरी जाऊन तिथे फक्त 15 मिनिटं उभे राहा, तुम्हाला समजेल सावरकर माफीवीर होते की सावरकर दुसरे कोण होते. बोलणं नुसतं आपल्याला सहज असतं, आपलं वाचन नसतं, काही आपल्याला कुठल्या विषयाच्या खोलवर जायचं नसतं, आपल्याला कुठल्या विषयातला काही घंटा माहित नसतो, फक्त वरचेवर आपल्या दुसरा बोलतोय म्हणून आपण बोलतो. पण या सगळ्या गोष्टींच्या मागची सत्यता आम्ही बाहेर काढणार आहोत की नाही? हे विरोधक त्यांच्यावर टीका करतात कारण हे हिंदूंवरती टीका करतात. त्यांना हिंदू नको आहेत. हिंदूंसाठी लढणाऱ्या लोकांना डिवचायचं म्हणजे त्यांच्या ते नॉन हिंदू लोकांची त्यांना मतदान पडतील. या असल्या सगळ्या गोष्टी करणारे हे विरोधक हे सांगतायत माफीवीर होते. त्या राहुल गांधींना नाही तर दुसऱ्या कोणाला त्यांच्या एखाद्या नेत्याला नेऊन ठेवा बघू तिथं किती वेळा माफी मागतात ते. मग याच वेळेला सावरकरांच्या समकालीन पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील माफी मागून बाहेर आले होते, ते एका केसमधून. त्या गोष्टी नाहीये सांगणार. या सगळ्या गोष्टी पाहता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती ज्या प्रकारची चिखलफेक केली जाते, मला असं वाटतं तो व्यक्ती काय होता ना, त्याचं आयुष्य कधीतरी एकदा जवळून पहा, अभ्यास करा. मी म्हणत नाही तुम्हाला त्यांच्याविषयी तुम्ही चांगलं म्हणा, पण कधीतरी सावरकर समजून घ्या. तुमच्या अंगांवरती शहारे उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. इतक्या घाणेरड्या दर्जाची किंवा इतक्या घाणेरड्या शिक्षा त्यांनी जी भोगले ना, खरोखर असल्या यातना कोणी भोगल्या नसतील. म्हणजे संभाजी महाराजांना ज्या प्रकारच्या यातना दिल्या, त्यानंतर सावरकरांनी खरोखर ज्या प्रकारच्या यातना भोगल्या, हे फार फार म्हणजे हिंदूंसाठी ते लढले. त्यांचे विचार हिंदू होते आणि हिंदू राष्ट्र व्हावे ही त्यांची देखील इच्छा होती आणि त्यासाठी ती झटणारी लोक त्यांना हे माफीवीर म्हणतात. हे माफीवीर म्हणतात म्हणजे ज्यांना, म्हणजे मला समजत नाही, ज्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवता येत नाही, ते सावरकरांविषयी बोलतायत. मला असं वाटतं येणाऱ्या पिढ्यांना सावरकर समजले पाहिजेत. त्यांचा त्याग, त्यांची लढण्याची जिद्द आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आणि तो एक
उत्तम लेखक कवी असले आमचे सावरकर, इतका विचारी माणूस, या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा विरोधक बोलतात खरोखर मनाला वाईट वाटतं थोडंसं की आपल्याच लोकांना आपली लोक समजता आली नाहीयेत. त्यामुळे सावरकर प्रत्येकानं वाचावेत. सावरकरांचा इतिहास त्या सगळ्या जागी जाऊन प्रत्येकानं अनुभवावा असं मला वैयक्तिक वाटतं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जो चित्रपट आलाय तो आवर्जून प्रत्येकानं पहा. आपल्या तरुण पोरांना दाखवा, त्यामुळे त्यांना समजेल की सावरकर म्हणजे नक्की काय होतं आणि ती जी वेळ होती जेव्हा इंग्रज या भारतामध्ये आले होते तेव्हा नक्की काय घडत होतं या भारतामध्ये. या सगळ्या गोष्टी विरोधात हे सगळे विरोध करणारी ही सगळी लोक, त्यांना आम्ही माफी म्हणतो, त्यांच्यावर आम्ही चिखलफेक करतो. याच्यासारखं दुर्दैव नाहीये कुठलं आपलं.